नमस्कार, मी कस्तुरी भोसले साहित्य उत्सव परिवाराने आयोजित केलेल्या ऑनलाईन ब्रेल वाचन महास्पर्धेसाठी अभिवाचन करीत आहे। हा एक निबंध आहे, माझी मातृभाषा। माझी मातृभाषा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिचा संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। या ओळी ज्यांनी लिहिल्या त्या कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर या महान कवींचा जन्मदिवस म्हणजेच 27 फेब्रुवारी। मातीची दरपोक्ती, क्रांतीचा जय जयकार, कोलंबसचे गर्वगीत, महावृक्ष अशा अनेक काव्य समिधा अर्पण करून वाचकांच्या मनात चेतनेचा अग्नी फुलवणाऱ्या कुसुमाग्रजांच्या स्मृतीस वंदन करून आपण सुरुवात करूया। कुसुमाग्रज यांचा जन्मदिनानिमित्त 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी ही काही काल परवा जन्माला आलेली भाषा नाही, तिला हजारो वर्षांचा श्रीमंत इतिहास आहे। मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृतिक भाषेच्या महाराष्ट्री या बोलीत भाषेतून झाला। ही भाषा सर्वप्रथम सातवाहन या साम्राज्याच्या प्रभावात वापरली गेली। तिची यादव काळात मोठ्या प्रमाणावर भरभराटही झाली। विवेक सिंधू हा ग्रंथ लिहून मुकुंदराज हे मराठीतील पहिले कवी ठरले। पुढे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हरिपाठ लिहून मराठी भाषेला दर्जेदार स्थान दिले। समस्त प्राणीमात्रांसाठी त्यांनी जे पसायदान मागितले ते मराठीतच आहे, याचा प्रत्येक मराठी वाचकाला अभिमान वाटला पाहिजे। धन्यवाद।